राजकारणामध्ये संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्यात असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मराठी पत्रकार संघातर्फे देवेंद्र फडणवीसांचा फिनिक्स पुरस्काराने गौरव करण्यात आला। दरम्यान या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानाची चांगली चर्चा सुरू झाली आहे। बघूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतात। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे विधान मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडण्याचं काम विरोधकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य कसं करता येईल असा प्रयत्न फडणवीसांच्या राजकीय विरोधकांनी केला। मराठा आरक्षणावरूनही फक्त देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला गेला। त्या सर्व विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलंय। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो। आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेने केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठी पत्रकार संघातर्फे फिनिक्स पुरस्काराने गौरवण्यात आलं। दरम्यान त्यांना मिळालेल्या या पुरस्कारावरून संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय। तर राऊतांच्या टीकेवर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे। हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं। खरं तर ते म्हणतायत की शिवसेना संपवली। अहो, शिवसेना संपवायला स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। मला संजय राऊत यांना एक आठवण करून द्यायची आहे। तुम्ही ज्यांना गुरु म्हणता, तुम्ही ज्यांची चाटुगिरी करता, त्या शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात घेऊन पहिल्यांदा शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान केलं होतं। त्या शरद पवार यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? त्या पवारांबद्दल तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत, ही तुमची गिधाडाची प्रवृत्ती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील भाष्य केलंय। फडणवीसांची राख होईल असं मला कधीच वाटलं नाही, तसंच राजकारणात कुणाची राख होत नाही, तसंच कुणीही संपत नाही असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल। एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कुणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये। कारण का प्रत्येकजण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे। आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे। ज्यावेळी राखेचा क्षण आला तेव्हा सकारात्मकतेने सामोरे गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच त्यांच्या टीकाकारांचा देखील देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात समाचार घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।